नमस्कार मंडळी, जय गणेश. मी योगेश चंदनकर, मुंबई गणपती प्रस्तुत गप्पा कलाकारांची मध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बोलणार आहोत हितेश जाधव, अखिल सार्वजनिक उत्सव समिती महाराष्ट्र यांच्या अध्यक्षांसोबत. आता आजच्या याच्यामध्ये महाराष्ट्र हा शब्द खूप विशेष आहे आणि एक आपण मुंबईपुरतच नव्हे तर अख्खा महाराष्ट्राबद्दल एक जी समिती आहे त्याबद्दल हितेश थोडक्यात एक तुझ्या समितीबद्दल सांग आम्हाला. सर्वात प्रथम सर्वांना नमस्कार. जय गणेश, जय जिजाऊ, जय शिवराय. मुळात अखिल सार्वजनिक उत्सव समिती महाराष्ट्राचा जो जन्म आहे ह्या समितीचा हा 2020 साली झाला. त्याच्यामागची बरीचशी अशी कारणं होती या समितीचा जन्म होण्यामागची. त्याच्या आधी 6 जून 2020 साली आम्ही सेव्ह माय गणेशा हे ऑनलाईन एक पेज आम्ही चालू केलं आणि त्या माध्यमातून कुठेतरी येणाऱ्या उत्सवावरचे बंधनं आणि अशा बऱ्याच असंख्य गोष्टी होत्या की ज्या गणेशोत्सव विरोधात कोर्टामध्ये प्रत्येक गोष्टीला धरून याचिका होती. साऊंडवरची परमिशन असेल, रस्त्यावरच्या मंडपांची परमिशन असेल, POP संदर्भातला विषय होता. तर आम्हाला असं की ह्याच्यामध्ये कुठेच कोर्टाबरोबर किंवा जो काही विषय होता त्या विषयाला धरून कुठेच कोर्टाबरोबर पत्रव्यवहार झाला नव्हता. मला असं वाटतं पत्रव्यवहारपेक्षा ज्या काही ऑर्डर्स होत्या कोर्टाच्या त्या कोर्टाच्या बाजूने म्हणजे गणेशोत्सवाच्या बाजूने एवढ्या वर्ष कोर्टामध्ये कोणच उभं नाही राहिलं आणि त्यामुळे मला असं वाटतं की आपल्या गणेशोत्सवावर खूप साऱ्या जाचक अटी येत गेल्या आणि त्या ह्याच्या पुढे होऊ नये म्हणून अखिल सार्वजनिक उत्सव समितीचा जन्म झाला. मग मुळात आम्ही असा विचार केला की नुसता गणेशोत्सवच का, मग हिंदूंच्या सणांवर येणारे जे काही निर्बंध असतील ह्याच्यावर नक्कीच अखिल सार्वजनिक उत्सव समिती काम करेल म्हणून आम्ही समितीचं नाव अखिल सार्वजनिक उत्सव समिती महाराष्ट्र असं ठेवलं. मग यंदा पण एक आता लोक सगळे GRची वाट बघत होते. GR काय आला नाही, पण एक सर्क्युलर आला ज्याला आपण परिपत्रक बोलतो. आता परिपत्रकमध्ये असं आहे की हा परिपत्रक फक्त बृहन्मुंबई महानगरपालिकेचा आला आहे. मग ह्याच्यावर आता हे जे POPला थोडीशी शिथिलता भेटली, मी बॅन निघाला असं हा बोलतच एक थोडी शिथिलता त्या लोकांनी दिली आहे. तर त्याच्यामध्ये हे फक्त महानगरपालिकेपुरतंच आहे का? हो, कारण की मुळात कसं झालं आहे की ही जो काही परिपत्रक आलं आहे ते मुंबई महानगरपालिकेने परिपत्रक काढलं आहे. त्या परिपत्रकामध्ये सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचा कुठेच उल्लेख नाही आहे. मुळात विषय त्यांनी सार्वजनिक गणेशोत्सव 2022 असं लिहिलं आहे, पण त्याच्यातल्या ज्या काही गाईडलाईन्स आहेत की घरातली मूर्ती ही 2 फुटापेक्षा जास्त मोठी असू नये, ती पर्यावरणपूरक असावी आणि ती जर का POP असेल तर तिला नजदीकच्या कृत्रिम तलावात विसर्जन करणं बंधनकारक राहील. मग परंपरा, ज्यांच्या घरातली परंपरा आहे की घरातलेही लोक गणपती 2.5 आणि 3 फुटाचे बसवतात, मग त्यांनी तो बसवू नये का? आणि तो बसवला तर त्यांना बंधनकारक आहे की ती जर का POPची मूर्ती असेल तर त्यांनी ती कृत्रिम तलावातच विसर्जन करावी. म्हणजे ती समुद्रकिनाऱ्यावर किंवा नजदीकच्या तलावात किंवा खाडीमध्ये त्याचं विसर्जन होणार नाही का? मग मुळात ह्या मूर्त्यांचं विसर्जन जर का सरकारने म्हणजे महानगरपालिकेने जर का बंधनकारक केलं आहे, मग मोठ्या मूर्त्यांचं काय? हा एक प्रश्न आहे ना. हे निघालेलं परिपत्रक आहे ते मुंबईपुरतं आहे, मर्यादित आहे. संपूर्ण महाराष्ट्रासाठी मला असं वाटतं की एखाद्या गाईडलाईन्स निघणं खूप महत्त्वाचं आहे. कारण की गणेशोत्सव हा संपूर्ण महाराष्ट्रात साजरा होतो आणि मला असं वाटतं ती आपली 128 वर्ष जुनी परंपरा आहे. जो काय ज्या दरम्यान ह्या सगळ्या गोष्टी व्हायला पाहिजे होत्या त्यावेळेला मला असं वाटतं थोडंसं सरकारच बदली होण्याच्या मार्गावर होतं आणि 10-15 दिवस मला असं वाटतं बऱ्याचशा गोष्टी संपूर्ण महाराष्ट्राला माहिती की कशा पद्धतीत झाल्या. तर मला अजूनही अपेक्षा आहे की संपूर्ण महाराष्ट्रासाठी नक्कीच काही ना काहीतरी एक सुधारित पत्रक यावं अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. POP बॅन मुळात हा मुद्दा काय आत्ताचा नाही बोलत, म्हणजे एक जो 2003 पासूनचा जो आला आहे आणि त्याच्यानंतर तो आत्ता नाही. कसं आहे, काही NGOजनी कोर्टामध्ये केस केली की POP हे पर्यावरणपूरक नाही आहे
आणि ती 2000 साली हरित लवादा म्हणजे 2000 साली जनहित मंचवाल्यांनी टाकलेली ही याचिका आहे. आज आपण 2022मध्ये ह्याच्यावर बसून बोलतोय, म्हणजे गेली 19 वर्ष ही याचिका कोर्टामध्ये आहे. आणि मुळात 10 वर्ष त्या याचिकेवर झाल्यानंतर त्या याचिकेच्या विरोधात म्हणजे गणेशोत्सवाच्या बाजूने भूमिका मांडणारी असं कोणतीच समिती वगैरे नव्हतं. आणि मग त्याच्यावर 2012 साली GREत नवीन काहीतरी पद्धतीत आपल्यावर कोर्टाच्या माध्यमातून किंवा उच्च न्यायालयाच्या माध्यमातून काही काही गोष्टी आपल्यावर लादत गेल्या. 2022ला एक सुधारित गाईडलाईन निघाली, मग त्याच्यावर CPCB बोर्डाने त्याची काहीतरी गाईडलाईन टाकली. 2013ला एक नवीन निघाला. असं करत 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 एक रिवाईज गाईडलाईन मला असं वाटतं 2019ला निघाली. आणि त्याच्यामुळे कुठेतरी CPCB बोर्डाने असं सांगितलं, म्हणजे केंद्रीय पर्यवेक्षण महामंडळाने असं सांगितलं की POP हे पर्यावरण पूरक नाही आहे. आता महाराष्ट्रातल्या जर का शास्त्रज्ञांचा अभ्यास तुम्ही घेतला, जे मोठे मोठे शास्त्रज्ञ आहेत, तर त्यांच्या अनुषंगाने POP हे पर्यावरण पूरकच आहे. आणि कुठेतरी ते सिद्ध करण्यासाठी आपल्याला कोर्टात जाणं खूप गरजेचं आहे. म्हणजे मला असं वाटतं की मागे उपायुक्तांची ज्यावेळेला मीटिंग झाली F साऊथला मूर्तिकारांबरोबर, त्यावेळेला हर्षद काळेंनी पण तेच सांगितलं की तुम्हाला ह्याच्यामध्ये कोणतीही रिलीफ हवी असेल तर तुम्हाला कोर्टातून ती रिलीफ मिळवता येईल, त्याच्यावर स्टे मिळवता येईल. आणि मला असं वाटतं नक्कीच ह्या विषयाचं गांभीर्य धरून अखिल सार्वजनिक उत्सव समितीने कोर्टामध्ये ऑलरेडी सिव्हिल ॲप्लिकेशन फाईल केलं आहे. आणि ते कशा पद्धतीत आता पुढे जायचं आहे ते नक्कीच आम्ही त्याच्यावर विचार करतो. पण आता ह्याच्यामध्ये काही मूर्तिकार संघ आहे जे POP बॅनला सपोर्ट करतायत. नाही, कसं आहे माहिती आहे ना की आता ह्याच्यामध्ये मुळात मला असं वाटतं की तो मूर्तिकारांचा जरी विषय असला तरी तो उत्सवाला निगडीत कुठेतरी आहे, म्हणून आम्ही ह्याच्यामध्ये हस्तक्षेप केला आहे. मूर्तिकारांचं किंवा महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीचं कुठेतरी मतभेद असू शकतात ना, की वैचारिक मतभेद आहेत. कोण सांगते POP, कोण सांगते शाडू माती. तर इथे ॲज अ समिती म्हणून आम्ही कुणाला समजवणं जाऊ किंवा काय, तर त्याच्यापेक्षा जे काय न्यायालयीन प्रक्रिया होईल आणि त्याच्यातून जो विषय येईल, म्हणजे थोडक्यात मला सांगायचं काय आहे की असंही आत्ताच्या परिपत्रकामध्ये महानगरपालिका काय सांगते की 2022 तुमच्यासाठी शेवट आहे. 2023 हे तुम्हाला पर्यावरण पूरकच मूर्त्या करायच्या आहेत असं कुठेतरी त्या परिपत्रकामध्ये नमूद आहे. म्हणजे तुमच्यासाठी हे शेवटचंच वर्ष आहे POPसाठी. तर सरकारने दिलेल्या गाईडलाईन करून जर का उत्सव होत असेल तर नक्की करू. पण मला असं वाटतं की जर का त्याच्यातून 2023ची जर का आपल्याला तयारी करायची असेल तर प्रत्येक मंडळांनी, मूर्तिकारांनी आम्ही जो विषय घेतला आहे की सर्वोच्च न्यायालयातून आपण आपली बाजू मांडून जो काही सर्वोच्च न्यायालय आपल्याला निकाल देईल तो आपल्याला मान्य असेल. कारण की असं पण आपण ही लढाई मंडळं आणि मूर्तिकार हारलेच आहेत, कारण की त्यांच्यासाठी 2022 हे शेवटचं वर्ष आहे. मग जर का त्याच्यातून जर का आपल्याला चांगल्या पद्धतीने जर का रिलीफ मिळत असेल बाजू मांडून, तर आपण 2023ची तयारी करतोय आता. मग हरित लवादाने नेमके मार्गदर्शक काय सांगितलं आहे तुम्हाला? नाही, हरित लवादाच्या माध्यमातून हरित लवादा असं सांगते की बाबा POP हे पर्यावरणपूरक नाही आहे आणि एखाद्या गोष्टीवर रिसर्च न करता किंवा आम्ही जर का त्याच्यावर जी काही निर्बंध आणली आहे ही पर्यावरणाचा विचार करून आम्ही ते निर्बंध आणलेत आणि हरित लवादाने आपल्या विषयी तसं ते मत मांडलं आहे. पण मग ज्या पद्धतीत महाराष्ट्रातले शास्त्रज्ञ सांगतात की बाबा POP हे पर्यावरणपूरक आहे, तर ह्याची कुठेतरी शहानिशा झाली पाहिजे आणि त्या माध्यमातून आम्ही पुढे आमचं जे काय कामकाज आहे ते चालू ठेवलं आहे. मग एक महानगरपालिकेचं जे सर्क्युलर आलेलं त्याच्याच आदल्या दिवशी कोर्टाने ती याचिका एक फेटाळलेलीच होती अशी एक न्यूज आलेली. नाही, ती कशी आहे, ती उच्च न्यायालयात कोणीतरी ती याचिका टाकलेली. ती अखिल सार्वजनिक उत्सव समितीची याचिका नव्हती मुळात. त्या कोणत्या तरी एका व्यक्तीने ती याचिका टाकलेली आणि त्यांनी परत कोर्टाला हेच सांगण्याचा प्रयत्न केलेला की POP हे पर्यावरणपूरक आहे. पण मला असं वाटतं की एवढ्या वर्ष हा निर्णय किंवा हा विषय कोर्टामध्ये असल्यामुळे
आता काय झालं आहे, कोर्ट पण ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नाही आहे. सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय म्हणजे हायकोर्ट, तर कुठेतरी हायकोर्टात आपलं ऐकलं नाही जाते, म्हणून आपण सुप्रीम कोर्टात गेलं पाहिजे, म्हणून आम्ही सुप्रीम कोर्टात गेलो. मग तुम्ही जी SLP फाईल केलेली त्याचं काय, त्याचं नाही म्हणजे कसं आहे माहिती आहे ना, की आपण मुळात सिव्हिल ॲप्लिकेशन फाईल केलं आहे की POP हे पर्यावरणपूरक आहे म्हणून, आणि त्या पद्धतीने आपण कोर्टात आपली बाजू मांडू. ज्या वेळेला आपण आपली केस लिस्टेड करू, त्यावेळेला ज्यावेळेला आपली केस उभी राहील कोर्टामध्ये, त्यावेळेला आपण सांगू. आणि मला तुमच्या माध्यमातून परत एकदा सांगायचं वाटतं की जेवढ्या काही मूर्तिकार समित्या महाराष्ट्रात आहेत आणि मंडळ आहेत, ह्यांनी नक्कीच अखिल सार्वजनिक उत्सव समितीच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे. कारण की हा लढा एकट्या समित्याचा नसून हा संपूर्ण महाराष्ट्रातल्या मूर्तिकार संघटनांचा आणि मंडळांचा आहे. हा फक्त विषय अखिल सार्वजनिक उत्सव समितीचा नाही आहे ना. तर त्यामुळे जी काय आमची वाटचाल चालू आहे ते उत्सव वाचवण्याच्या दिशेने 100% चालू आहे. पण मग तुमच्यावर असा एक आरोप पण झालेला मध्ये की कोर्ट बंद असताना तुम्ही कोर्टात फिरतायत. कसं आहे माहिती आहे ना, की कोर्टाच्या कामकाजाचं ज्याला माहिती नसेल ना, त्या व्यक्तीचं असं किंवा एखाद्या माणसाचं विचारणं बरोबर आहे. कारण की ज्या काही याचिका दाखल करून घ्यायच्या असतात त्या ऑनलाईन दाखल होतात. आत्ताच नवीन तुम्ही बघितलं असाल ते 1-2 दिवसात पण सुप्रीम कोर्टामध्ये सुनवाई झाली आहे. ह्या सरकारच्या निर्णयाच्या माध्यमातून कोर्ट बंद असताना सुद्धा सुप्रीम कोर्टातून बऱ्याचशा निकाल आलेले आहेत. पण ह्या सगळ्या बाबत होत असताना जरी कोर्ट समर वेकेशनला बंद होतं तरी याचिका आपण दाखल करू शकत होतो. त्याच्यामध्ये असं कुठे म्हटलेलं नाही आहे ना की तुम्ही याचिका दाखल करू शकत नाही किंवा तुम्ही तुमची केस रजिस्टर करू शकत नाही. तर ज्या व्यक्तींना कोर्टाच्या कामकाजाबद्दल थोडीशी कमी माहिती असेल असे प्रश्न येत असतात, त्याकडे थोडंसं दुर्लक्ष करून आपण आपल्या कामावर फोकस करायचं असतं मला असं वाटतं. मग इथेच मला एक सांग की अगर हे एवढं होतच आहे आणि POPचं हे झालंच, मग मोठ्या मूर्तीचा अट्टहासच का हवा आहे? नाही, मुळात मोठ्या मूर्तीचा अट्टहास असं नाही आहे म्हणू शकत मी. कसं आहे माहिती आहे ना, आज गेले 40-50 वर्ष मुंबईची ओळख म्हणजे महाराष्ट्रातली ओळख किंवा मुंबईची ओळख ह्या मोठ्या मूर्त्याच आहेत. आज गेली 4-5 दशकं ही ह्या मोठ्या मूर्त्या मुंबईत घडतात आहे आणि त्याचं दर्शन करण्यासाठी मला असं वाटतं लाखो भाविक आज मुंबईतून महाराष्ट्रातून नव्हे तर देशी परदेशातून सुद्धा आज या महाराष्ट्रातला गणेशोत्सव बघण्यासाठी बाहेरून येतात. राहिला प्रश्न मोठ्या मूर्त्यांचा किंवा त्याच्या उंचींचा, तर त्याच्यामध्ये आज एक समितीचा अध्यक्ष म्हणून मी तुमच्यासमोर माझं मत मांडतो की ह्याच्यामध्ये समिती उंचीच्या बाबतीत कधीच निर्णय घेणार नाही. तो विषयच आमचा नाही, तो विषय सरकारचा आहे आणि मंडळांचा आहे. त्यांच्याशी संवाद साधून सरकारने त्यांच्याशी संवाद साधावा. समिती म्हणून त्याचा निर्णय आम्ही घेऊ शकत नाही, कारण की तो शेवटी प्रत्येकाच्या भावनेचा विषय आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही आमची बाजू मांडणं मुळात चुकीचं ठरेल. पण मग दुसऱ्या याच्यामध्ये पर्यावरण मूर्त्या ही कायची गरज नाही वाटत का? मग आम्ही तेच सांगतो ना, POP पर्यावरणपूरकच आहे. आम्ही कुठे सांगतो की पर्यावरणची हानी करणारं POP आहे. त्यामुळेच तर आम्ही लढा देतो आहे. आम्ही पर्यावरणाच्या विरोधात आम्ही काहीच काम करत नाही आहे. मुळात जे काय आता 15-20 वर्ष बिंबवण्यात आलं आहे ना, मला असं वाटतं हे बिंबवण्यात आलं आहे की POP हे पर्यावरणपूरक नाही 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 नाही. म्हणजे आजच्या परिपत्रकामध्ये पण जर का तुम्ही सांगाल तर एका बाजूने महानगरपालिका सांगते की POP हे पाण्यात विरघळत नाही, मग त्याचा गाळ कसा होतो आणि मग तो गाळ विहिरींमध्ये तलावांमध्ये कुठेतरी जाऊन त्यांचा जो काही पाणी जिथून झरणा जो वाहतो त्याची छिद्र वगैरे बंद करतो, असं काहीतरी त्यांना त्यांच्या परिपत्रकामध्ये लिहिलं आहे. एका बाजूने मी सांगते की POP हे विरघळू शकत नाही आणि एका बाजूने तुम्ही सांगताय की POPमुळे गाळ होतो. म्हणजे मला मुळात हेच काही कळत नाही आहे की POP जर का पाण्यात विरघळत नाही, मग 128 वर्ष जे काही गणपती समुद्रात विसर्जन झालेत त्यांचं काय झालं? ते परत कुठे समुद्रावर आले? म्हणजे एक सोपा शब्द तुला बोलायचं आहे की प्लास्टर हा इको फ्रेंडली आहे. इको फ्रेंडलीच आहे.
प्लास्टर हा इको फ्रेंडलीच आहे ना. आपण कुठे सांगतोय की प्लास्टर हा इको फ्रेंडली नाही आहे. 2023साठी जो हमीपत्र आलंय POP बँड, मग हे शेवटचं वर्ष समजू शकतो का आत्ता तरी? मुळात आपल्याला लढाईलाच अजून सुरुवात नाही झाली आहे, तर आम्ही कसं सांगू शकतो की हे शेवटचं वर्ष आहे? आपण लढतोय ना, आपण आपली हत्यारं नाही टाकलीत, आपण लढतोय. बघू, शेवटच्या श्वासापर्यंत लढू. जोपर्यंत आपल्यामध्ये देवानी ताकद दिली आहे, जोपर्यंत मुंबईच्या मंडळांचा पाठिंबा आहे, मूर्तिकारांचा पाठिंबा आहे, तोपर्यंत आपण लढणार. आणि आपण शेवटपर्यंत हे कुठे ना कुठेतरी आपण नक्की काय ना काहीतरी प्रयत्न करू की कुठेतरी सर्वोच्च न्यायालयाला आपलं ऐकावं लागेल. तुमच्यावर अजून एक आरोप झालेला 2021लाच की तुम्ही फक्त विरोधी पक्षांकडे जात आहेत मागणी मागायला, जो सरकार ज्याची सरकार आहे त्यांच्याकडे जात नाही. त्याच्यावर तुझं काय मत आहे? नाही, मुळात कसं आहे माहिती आहे ना की आम्ही चांगले आहोत, आम्ही वाईट आहोत, हे जर का कोणीतरी दाखवण्याचा प्रयत्न केला असेल तर तो त्यांचा दृष्टिकोन आहे ना. कसं असतं, आज तुम्ही माझ्या घरात, मी तुम्हाला बोलवलंच नाही, तुम्ही माझ्या घरात यायला बघताय, पण मी माझ्या घरचा दरवाजाच बंद केला, तर नक्कीच एवढ्या लांबनं प्रवास करून आल्यामुळे तुम्ही कुठेतरी शेजारच्या घरात जाऊन बसणार की नाही? आमच्या बाबतीतही तेच झालं. मुळात आमच्या बाबतीत असं काही घडलं की आम्ही बऱ्याच वेळेला जे सरकार ज्या वेळेला अस्तित्वात होतं त्यावेळेला आम्ही त्याची भेट मागितली आणि बरेच वेळेला ती भेट झाली नाही. आणि मग कुठेतरी मन चलबिचल होत होतं की बाबा काहीतरी आपल्याला करायचं आहे, काहीतरी आपल्याला करायचं आहे, की आपला हा आवाज कुठेतरी प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून बोला, सरकारच्या माध्यमातून कुठेतरी जे काही सरकारचे व्यक्ती आहेत, जसं मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, पर्यावरण मंत्री असतील, ह्यांच्यापर्यंत हा आवाज जाऊ द्या की जो अगदी गणपती किंवा छोटंसं मंडळ आहे ह्यांच्या काय व्यथा आहेत ना, हे मांडण्याचा आम्ही प्रयत्न केला. पण मुळात असं झालं की आम्हाला कुठे बोलवण्यात नाही आलं. आणि मला असं वाटतं की कुठेतरी आमची जी छबी आहे, आमची जी इमेज आहे, ती काही लोकांनी, किंवा मला माहीत नाही, मी कोणावर आरोप नाही करत, पण त्यांचं असं झालं की अरे मग ह्यांना नाही बोलवत आहे म्हणून हे ह्याच्याकडे जातात, त्याच्याकडे जातात. तर जातो म्हणजे की तुम्ही भेट दिली असती तर आम्ही गेलोच नसतो. आमच्या वारंवार फेसबुक लाईव्हच्या ज्या काही आमच्या बाईट्स आहेत त्याच्याबद्दल तुम्ही चेक करावं की आम्ही सांगितलं आहे की बाबा विषय केंद्रातला होता, तर आम्ही त्यावेळेला केंद्रीय पर्यावरण मंत्री जावडेकरजी होते, प्रकाश जावडेकरजी, तर आम्ही त्यांची भेट घेतली. ज्यावेळेला विषय महाराष्ट्रातला आला तर म्हटलं त्या महाराष्ट्रातले जे मुख्यमंत्री आहेत त्यांची आम्ही भेट घेऊ. महाराष्ट्रातला विषय आम्ही महाराष्ट्रात मांडू, केंद्रातला विषय आम्ही केंद्रातल्या मंत्र्यांकडे मागू. मग त्याच्यासाठी समिती विरोधातली हे असं तुम्ही नाही बोलू शकत ना. कारण की मला असं वाटतं की जिकडे काळाची गरज आहे तिथे जाऊन तुम्हाला तुमच्या व्यथा मांडायच्याच आहे. विषय CPCB बोर्डाचा होता, केंद्रीय पोल्युशन कंट्रोल बोर्डचा होता, तर तो दिल्लीत जाऊन त्यावेळेचे जे मंत्री आहेत प्रकाश जावडेकर यांच्यासमोर मांडणं गरजेचं होतं. मग ज्यावेळेला विषय महाराष्ट्रातला आला तर महाराष्ट्रातला विषय हा मुख्यमंत्री किंवा पर्यावरण मंत्री ज्यावेळेला होते त्यांच्यासमोर मांडण्यात येणार. पण मुळात कुठेतरी त्यांची भेट नाही झाली तर मग माणूस इकडे तिकडे कुठेतरी जाऊन आपल्या व्यथा मांडणार की नाही मांडणार. मग त्याच्यामुळे जर का काही लोक आम्हाला असं म्हणत असतील की ही विरोधातली भूमिका वगैरे मांडतोय, तर मुळात हे चुकीचं आहे. आणि मला खरंच ते दया येते की असंही आमच्याबद्दल बोलण्यात जातं आहे. ठीक आहे, आम्ही आमचं काम निस्वार्थपणे करत राहू, पुढे त्या गणपती बाप्पाची इच्छा. एक शेवटचा प्रश्न, 2023ची काय तयारी आहे? चालू आहे आमच्यासाठी. तर 22चे जे परिपत्रक आले ते म्हणून आम्हाला असं कुठेतरी दिसतंय की उत्सव होईल, पण त्यातून पण अजून पण काही गोष्टींचा आज संभ्रम आहे मूर्तिकारांमध्ये, मंडळांमध्ये सुद्धा. कारण की आत्ताचं जे कालचं का परवाचं परिपत्रक आलं आहे महानगरपालिकेच्या स्वतःच्या हेडलाईनवर, जिथे खाली हर्षद काळेंचं नाव आहे, आयुक्तांचं नाव आहे, त्या MMRDAच्या कोण अधिकारी त्यांचं नाव आहे, त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टींवर अजूनही प्रश्नचिन्ह आहेत ना. तर आता त्यातून कसं पुढे जायचं ते ठरवतं आहे. आणि नक्कीच 2022 हा अगदी 2 महिन्यांवर येऊन थांबला आहे.
2 महिन्यापेक्षाही कमी दिवस आहेत मला असं वाटतं, 57-58 दिवस असतील. आम्ही तर 23च्याच तयारीला लागलो आहे. ते कसं झालं आहे की हा जो GR आहे किंवा हे परिपत्रक आहे 2022चं, ह्याच्यामध्ये पुढच्या वर्षाची हे आपल्यासाठी शेवटचं वर्ष आहे हे प्रत्येकजण मानून चालतो आहे ना. तर आम्ही त्याच्यात खुश होऊच शकत नाही, कारण की हे फक्त ह्या वर्षापुरता मर्यादित. थोडक्यात सांगायचं झालं मराठी भाषेत, तर आजचं मरण आम्ही उद्याला कुठेतरी ढकलतोय. 22मध्ये कोण मरणार आहे तो 23मध्ये मारा. मग 23मध्ये जर का मरायचं नाही आहे तर मग त्याची तयारी 22मध्ये करायला लागेल ना, तर ती आम्ही करतो. नाही, मग अगर समजा की तुम्ही जो POPचा जो मुद्दा न्यायालयात घेऊन गेलेत, त्याच्यामध्ये POP बॅन समजा एक स्थगिती मिळाली परत, तर हा हमीपत्रच राहील की ग्राह्य नाही धरलं जाणार ना, कारण की जर का सुप्रीम कोर्टाच्या कायद्यानुसार जर का ते स्टे आला त्याच्यावर, ते हमीपत्र ग्राह्य धरलं जाणारच नाही. ओके. तर हा विषय आहे. आणि मला असं वाटतं परत ज्यांना कुणाला ह्याच्यामधले काही डाऊट्स असतील, काही क्वेश्चन मार्क्स असतील, तर मला असं वाटतं माझे किंवा माझ्या सहकाऱ्यांचे सगळ्यांचेच नंबर सगळ्यांकडे आहेत. त्यांनी स्ट्रेट अवे आमच्याशी संवाद साधावा. आम्ही कोणत्याच विरोधी पक्षाकडे जात नाही आहे. आम्हाला आमचा गणेशोत्सव वाचवायचा आहे आणि तो आम्ही जिथे जिथे शक्य आहे तिथून प्रयत्न करून आम्ही हा गणेशोत्सव, नवरात्र उत्सव आम्ही वाचवण्याचा प्रयत्न करतो आहे. मुळात लोक म्हणतात आहे की अरे उच्च न्यायालयाच्या ऑर्डर झाल्याच आहेत, मग थोडक्यात आपल्यासाठी तर आपण शरणागती कशाला पत्करावी ना. मग त्यातून थोडंसं लढून एनी टाईम हरलेलो बरं. बघू, जो काय निर्णय येईल तो मान्य असेल. आता तर मूर्तिकारांनी किंवा मंडळांनी हा निर्णय मान्य करतायत ना की पुढच्या वर्षापासून POP बंद आहे म्हणून. हे त्यांनी जर का माइंड सेट केलं असेल तर बघू मग त्या पद्धतीत कसा काय न्यायालयीन लढा पुढे द्यायचा तो. मग तुझं 23साठीची लढाई ही मंडळाने कधीपासून सुरू करायला हवी ना? तर ते प्रत्येक मंडळाने ठरवलं पाहिजे की कशा पद्धतीत आपण एकत्र येऊन ह्या गोष्टीचा लढा दिला पाहिजे. आमची लढाई चालूच आहे. जे आमच्या बरोबर आहेत त्यांच्याबरोबर, जे नाही आहे तरी आम्हाला तर चालायचंच आहे ना. असं आहे. कसं असतं की कोणत्या गोष्टी कुणावर डिपेंड राहून करणं म्हणजे ते शक्य होत नाही ना. आज काही गोष्टींमुळे आज आपण याचिका दाखल केली, तर त्याच्यामध्ये पण बऱ्याचशा गोष्टींमुळे आम्ही काम करत तिथपर्यंत पोचलो. तर आताही आम्ही तोच विचार करून चालला आहे की कुणावर डिपेंड राहण्यापेक्षा आपल्याला जे आपल्या माध्यमातून काय करायचं आहे ना ते करायचंच आहे. फक्त आम्ही एवढंच सांगतोय की संघटित राहा, एकत्र या. त्या गोष्टीला वेगळं वेटेज येतं ना त्या मुद्द्याला. बघू आता त्या गणपती बाप्पाची इच्छा तो किती यश देते आम्हाला. ठीक आहे. धन्यवाद हितेश, इतका तू आम्हाला वेळ दिलास. धन्यवाद योगेश भाऊ, तुम्ही पण येऊन. जय जय गणेश. जय गणेश.